आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आरंभ मराठीच्या माध्यमातून आपण सध्या विधानसभा निवडणुकीचा माहोल आहे। महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। धाराशिव जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील 20 तारखेला मतदान आणि प्रचार अंतिम टप्प्यात आता आलेला आहे। आता खरी रंगत आलेली आहे। जे प्रचारातले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांमध्ये प्रामुख्याने भावनिक वातावरण करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूकडून केला जात आहे। परंतु धाराशिव जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात जे प्रमुख मुद्दे आहेत ते मुद्दे कुठेतरी दुर्लक्षित होत आहेत की काय असा प्रश्न पडतोय। धाराशिवची ओळख सांगताना हवा पाणी आणि तुळजाभवानी अशीच ओळख सांगितली जाते। परंतु आपल्या धाराशिव जिल्ह्यातून वेगळा झालेला लातूरसारखा जिल्हा असेल किंवा शेजारी असणारा बार्शीसारखा तालुका असेल किंवा आपल्या शेजारी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरसारखा जो जिल्हा आहे, या जिल्ह्यांची ओळख ही उद्योग व्यवसाय मध्ये ज्या पद्धतीने यांनी प्रगती केलेली आहे त्यामुळे त्यांची वेगळी ओळख ही झालेली आहे। परंतु धाराशिवमध्ये शेती आधारित उद्योग आणि शेती हे प्रमुख व्यवसाय आजही इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत। परंतु उद्योग आणि व्यवसाय मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे इथे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। नवीन तरुण उद्योग आणि व्यवसायाची स्वप्न पाहत नाहीत। त्यामुळे या उद्योग आणि व्यवसायासाठी धाराशिवमध्ये पोषक वातावरण का नाही? इथे येणाऱ्या नवीन आमदारांकडून किंवा जे कोणी आता महाराष्ट्राचं जे कोणी सरकार आता महाराष्ट्रामध्ये येईल त्यांच्याकडून इथल्या उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी काय प्रयत्न करायला पाहिजे हे जाणून घेण्यासाठी आज आपण धाराशिवचे काही नामांकित व्यापारी आरंभ मराठीच्या प्लॅटफॉर्मवरती चर्चा करण्यासाठी आपण त्यांना बोलवलेलं आहे। सर्वप्रथम आरंभ मराठीतर्फे तुमचं खूप खूप स्वागत आहे। उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी धाराशिवमध्ये पोषक वातावरण नाही अशी सार्वत्रिक ओरड आहे। खरं म्हणजे तुम्ही स्वतः उद्योग व्यवसायामध्ये तुमचं एक स्थान आहे, तुम्ही त्याच्या उद्योग व्यवसायामध्ये तुम्ही स्वतः आहात, तर काय अडचणी आहेत नेमक्या धाराशिवमध्ये आणि येणारे जे नवीन आमदार आहे किंवा नवीन सरकार आहे त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? सर्वप्रथम तुमची ओळख सांगा। नमस्कार, मी लक्ष्मीकांत जाधव उस्मानाबाद धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघाचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो आहे। प्रथमतः आरंभ मराठीचं अभिनंदन की जनतेच्या मूलभूत हक्कासाठी कायम लढणारं हे दैनिक असून मी प्रथमतः तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अभिनंदनही करतो। उस्मानाबाद आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी जे विषय आहे, आपल्याला मूळ गरज आहे ती मार्केट यार्ड सुधारायची। मार्केट यार्ड जर सुधारलं, पूर्वीच्या काळी माझ्या वडील जिल्हाध्यक्ष असताना आत्ताचं जे स्टेडियम आहे त्या जागेवर आपण मार्केट यार्ड करू आणि स्टेडियम तिकडे घेऊ असं सांगितलं होतं, पण त्यावेळेस विरोध झाला होता माझ्या वडिलांना। तर ते सांगायचं जो तर काय होतं त्याच्या मागं की मार्केट यार्ड स्टँडला चिटकून असावं, येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्याचं काम व्हावं पटकन, आणि तिथं असं तर मार्केट यार्ड सुधारलं पण असतं। ते गेलं शहराच्या बाहेर गेलं तर गेलं, तिकडे काहीच वाडी वस्ती वाढली नाही आणि मूलभूत सुविधाही तिथं मिळालेल्या नाहीत आणि व्यापारीही मोठ्या प्रमाणात तिथं कुठं माल खरेदीला थांबलेला नाही। असा जे मुरुड, कळंब, बार्शी आणि लातूर, सोलापूर इथं काय आहे, मार्केट यार्ड खूप तगड आहे। हजारो गाड्या आल्या तरी सेम डेला पेमेंट मिळालं पाहिजे तिथं शेतकऱ्यांना। आपल्या इथं तसं नव्हतं, आज माल टाकायचा आहे मग पैसे, असं करण्यामुळं ते मार्केट यार्डाचा वाट लागली। मार्केट यार्ड जर इथं असेल तर साहेब येणारा आता कुठल्याही आपल्या शहरातला नाही, तालुक्यातून कुठलाही शेतकरी जर मार्केट यार्डात माल टाकला तर तो सगळ्या येणाऱ्या फॅमिलीला घेऊन येतो आणि त्या आलेल्या मालाच्या पैशातून सगळीकडे खरेदी करत फिरतो। ते आमच्याकडं नाही आहे, त्यामुळं सगळ्यात मोठा विषय तो आहे। ते जर सुधारलं असतं तर मार्केट खूप बूम झालं असतं आपल्या धाराशिवचं। आणि पूर्वीपासून काय होतं की व्यापार हा सीमित होता, छोटासा होता, त्याच्यामुळं सारखं बार्शी, लातूर, सोलापूर याच्यावर अवलंबून राहावं लागायचं। आता व्यापार सुधारला आहे पण पब्लिक कमी आहे, फ्लोटिंग पॉप्युलेशन कमी आहे। लातूरचं म्हणताय तुम्ही, तर लातूरला एकतर मुळात मार्केट यार्ड मोठा आहे, अख्ख्या जिल्ह्यातलं मार्केट यार्ड त्यांच्या म्हणजे मला वाटतं साधारण एक 5 ते 10 हजार कोटीची उलाढाल असेल तिथं, एवढं मोठं व्यापार आहे। त्याच्यामुळे येणारा प्रत्येक शेतकरी त्यांच्या फॅमिलीचं सगळं खरेदी तिथंच करतो तो, त्याच्यामुळे त्याला बाहेर जायची गरज नाही। इथं तसं नाही ना, मार्केट यार्डात मालच पडला नाही तर व्यापारात पैसे यायचे कुठून मग आमच्याकडं, हा मूळ मुद्दा आहे। आणि पूर्वीपासून फ्लोटिंग पॉप्युलेशन कमी असल्यामुळं उस्मानाबादला आपल्या धाराशिव शहराला फ्लोटिंग पॉप्युलेशनच नाही बाहेरचं। लातूरला कसं आहे साहेब,
शिक्षणासाठी पूर्वीपासून आम्हाला जसं कळतं, आता मला 50 वर्ष झाली समजा, तर मला जसं कळतं, मला आता 35-40 वर्षापासून लातूरला शिक्षणाचं हब आहे खूप मोठं. लातूरला नाही म्हणलं तर एक 4.5-5 लाख लोक विद्यार्थी महाराष्ट्रातून भारतातून शिकायला येतात. त्याच्यामुळं तिथलं मार्केट खूप चांगलं आहे. त्याच्यामुळं सुद्धा बाकीचे बिझनेस वाढले आणि मार्केट यार्डामुळं काय झालं, तिथला व्यापार वाढत गेला. आपण म्हणायची गरज नाही की आमचा जिल्हा असा आहे. आम्हालाच प्रॉब्लेम आहे. मूळ मार्केट यार्ड जर सुधारलं तर मला वाटतं की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्याच्यातून सॉल्व्ह होईल. आणि आता ह्या 15-20 वर्षात अमित भैया मोदाने असतील, यांच्यासारख्या तरुण उद्योजकांनी उस्मानाबादला 2 व्हीलरचं शोरूम नव्हतं साहेब. 2 व्हीलर आणायला नाही, 2 व्हीलरचं वस्तूसुद्धा आणायला सोलापूरला जायचं. या लोकांनी डेअरिंग करून त्या काळात शोरूम टाकले. अजमेरा असतील, मोदानी असतील, ह्या लोकांनी डेअरिंग केली. त्याच्यामुळं आज ट्रॅक्टरची नाही म्हणलं तर एक 8-10 शोरूम उस्मानाबादला आहेत. ट्रॅक्टरची सांगतोय मी, 2 व्हीलरची तर सोडाच. असं वाटत नव्हतं की आयला उस्मानाबादला ट्रॅक्टर विकलं जाईल, पण नाही म्हणलं तर माझ्या अंदाजानुसार प्रत्येक महिन्याला आत्ता साधारण एक 25 ट्रॅक्टर तर विकले जात असतील. हे अपेक्षासुद्धा करू शकत नाही आपण. उस्मानाबाद चांगल्या परिस्थितीत आहे. इथल्या लोकांनी इथंच खरेदी करावी. सोलापूर, पुणे, मुंबई, लातूर कुठेही जायची गरज नाही. त्यांच्यापेक्षा कमी भावात माझा व्यापारी माल इथं देतो. तुम्हाला इथली चांगली ट्रीटमेंट मिळते. आम्ही ओळखतो प्रत्येकांना. या साहेब काय चाललंय असं म्हणतो. तुम्हाला पुण्याला, मुंबईला, सोलापूरला गेल्यावर कोणी म्हणणार नाही या साहेब. पण आमच्याकडे आदरातिथ्य आहे. हवा, पाणी आणि तुळजाभवानी अजूनही आहे आमच्याकडं. हवा जरी आता प्रॉब्लेमॅटिक झाली असली तरी सगळं छान चालू आहे. मला सांगा, लातूरला आपल्यापासून वेगळं होऊन 40 वर्ष झाले, परंतु या 40 वर्षामध्ये लातूरनी भरारी घेतली उद्योग व्यवसायात, शिक्षणामध्ये. परंतु शिक्षणाचं थोडं बाजूला ठेवू आपण. आज आपण उद्योग आणि व्यापार ह्याबद्दलच बोलणार आहोत. काय उस्मानाबादमध्ये, धाराशिवमध्ये आपल्या काय कमी आहे जे लातूरमध्ये जास्त आहे? माझं नाव अतुल अजमेरा आहे आणि मी बेसिकली उस्मानाबादमध्ये शिक्षण क्षेत्रातच काम करतो. तर मी जसं लातूरला शिक्षण वाढलं आहे, तिथं प्रोग्रेस झाला आहे. जसं बंटी भैया म्हणाले की 4 लाख विद्यार्थी बाहेरून येतात, तसं उस्मानाबादमध्ये सुद्धा होऊ शकतं. पण उदासीनता आहे. मी एज्युकेशन लाईनमध्ये काम करतो आहे. नॅशनल लेवल, नॅशनल कॉम्पिटिशन एक्झामसाठी मी बरेचसे टॅलेंट सर्च करत असतो. इंटेलेक्च्युअल फॅकल्टी मी मागवायचा प्रयत्न करतो आहे. पण उस्मानाबाद म्हटलं की ते थोडंसं उदास होतात. कारण आपल्याला इथं आपले रस्ते चांगले नाही आहेत, आपल्या इथं ब्रँडेड शोरूम आलेले नाही आहेत, किंवा असं म्हणायला हरकत वावगं ठरणार नाही की आपले जे काही नेते आहेत त्या लोकांनी ह्यांना पोषक असं वातावरण दिलेलं नाही की त्यांनी यावं आणि इथं बिझनेस करावं. उस्मानाबादची अजूनही ओळख मी 40 वर्षापासून हवा, पाणी आणि तुळजाभवानी हे कोणीतरी मोडली पाहिजे. आम्हाला असे कोणीतरी नेते लाभले पाहिजे जसे लातूरला लाभले आहेत, आणि त्या पद्धतीने त्यांनी ते विकास केला पाहिजे असं माझं मत आहे. वाहन उद्योगामध्ये तुम्ही स्वतः आहात, परंतु अजूनही वाहन घ्यायचं म्हटलं की आपल्या इथले लोक सोलापूरला जातात, पुण्याला जातात, परंतु धाराशिवमध्ये हा वाहन उद्योग का भरभराटीस येत नाही? काय कारण आहे त्याला? येत नाही. अच्छा. नमस्कार, मी अमित मोदानी. माझं ॲक्च्युली होंडा 2 व्हीलरचं डीलरशिप आहे, डिस्ट्रिक्ट डीलरशिप आहे. आपण जे म्हणता ते बरोबर आहे, पण आता तसं पाहायला गेलं तर वाहन उद्योगच एकमेव असा उद्योग दिसतोय की जो उस्मानाबाद बऱ्यापैकी डेव्हलपमेंट होतो आहे. कारण की प्रत्येक शोरूम आता उस्मानाबादमध्ये झालेला आहे. इव्हन जिल्ह्याच्या प्रत्येक तालुका प्लेसलाही कव्हरेज आहे त्याचं. जसं की आता बंटी भैयाने सांगितलं की ट्रॅक्टर इंडस्ट्री, तर सेम आता 4 व्हीलरसुद्धा इंडस्ट्रीचं तसं झालं आहे. प्रत्येक इंडस्ट्रीची, प्रत्येक कंपन्यांची तर ब्रँचेस होत आहेत असं आहे. फक्त विषय असा आहे की यामध्ये मेन तर पॉप्युलेशन मायग्रेशन हा मोठा विषय आहे आपल्या धाराशिव शहराचा. त्याचं रिझनच हे आहे की बेसिक इन्फ्रा प्रॉपर अवेलेबल नाही आहे, किंवा तरुणांना सुद्धा तशा संधी उपलब्ध नाही झाल्या की जेणेकरून की ज्यांनी मायग्रेट न होता धाराशिवबद्दलच किंवा धाराशिवमध्ये राहूनच काहीतरी त्यांनी उद्योग व्यवसाय करायला पाहिजे किंवा नोकऱ्या इथं स्वीकारायला पाहिजेत किंवा आहे. कारण की बरेच आपण पाहतो, आता आम्ही व्यवसायाच्या निमित्तानं पाहतो किंवा आमच्याकडे काही कामगार आहेत किंवा एम्प्लॉई आहेत, तर पाहतो की इथं 10,000 किंवा 15,000 पेमेंट असेल, हेच पुण्यात 30 असेल तर तिथं जाऊन करतात ते. तर ही मानसिकता थोडी चेंज पाहिजे. कारण पुण्यात गेल्यानंतर इथले 15,000 आणि पुण्याचे 40,000 सेम आहेत असं आहे. पण तरीही ते मायग्रेशनचं प्रमाण आहे. थोडंफार अट्रॅक्शनचाही पॉईंट असतो तरुणाईचा, पण बेसिक ह्याचं आहे की ते बाकी इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. त्यामुळे मेन हा प्रॉब्लेम आहे. आणि ते त्याला रिझन एकच असू शकतं, म्हणजे राजकीय उदासीनता, किंवा त्यांनी थोडं पॉझिटिव्ह पाहिलं पाहिजे उस्मानकडे असं आहे. तर सेम आज जसं ॲटोमोबाईलचं झालेलं आहे तशा पद्धतीने बाकीही व्यवसायात होऊ शकतात. जसं की आता अतुल भाई म्हणले ब्रँडेड शोरूम वगैरे आता नाही नव्हते, पण आता येत आहेत. काही जण स्वतः कपडा उद्योग चालू करत आहेत. कुठले म्हणजे जे ऑप्टिकलचे असतील किंवा प्रत्येक प्रकारचे शोरूम
माणसं आता येऊ शकतात उस्मानाबाद, त्यासाठी इन्फ्रा हे पाहिजे मेन बेसिकली. आणि मायग्रेशन आता टू व्हीलरमध्ये जर पाहिलं तर मायग्रेशनचं उदाहरणाचं सगळं ऑनलाईन झालेलं आहे आता डाटा. तर त्यात जर पाहायला गेलं तर आम्ही RTO कडून फिगर्स भेटतात आम्हाला ऑफिसमधून. तर त्यात पाहायला गेलं तर एकट्या होंडाच्या पर मंथ जवळपास 70 व्हेकल जे आहेत ते MH25 पासिंग असते, पण सेलिंग डीलर जो असतो तो पुण्याचा असतो. 70 व्हेकल्स फक्त एक टू व्हीलर कंपनीच्या. अशा पूर्ण जिल्ह्यात टू व्हीलर 4 व्हीलर किती असेल. म्हणजे ह्याचं उदाहरण असं की हे सगळं मायग्रेशन पुण्याला आहे. पूर्वी संभाजीनगरला असायचं, पण आता सगळं मायग्रेशन हे पुण्यालाच होत आहे. तर हे रोखण्यासाठी कुठंतरी प्रयत्न व्हायला पाहिजेत, लोकप्रतिनिधींकडून म्हणा किंवा ॲज धाराशिव करून आपणही कुठंतरी त्यासाठी प्रयत्नपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. जे अनुशेष असतील इंडस्ट्रियल हे जे समजा आता आपल्याकडे शुगर इंडस्ट्रीज खूप चांगली आहे, त्यामुळे काही म्हणजे बऱ्यापैकी सपोर्ट होतो त्या सुद्धा गोष्टीचा. तसंच सेम आता शुगर इंडस्ट्रीचा सूत मिलचा अनुशेष आहे. अशा पद्धतीचे जे जे शॉर्टफॉल आहेत ते भरून काढले पाहिजेत लोकप्रतिनिधीमार्फत किंवा शासनामार्फत. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जो स्थलांतराचा मुद्दा आहे. बुद्धिजीवी वर्गच जर इथला दुसरीकडे स्थलांतरित झाला तर मुळात इथं व्यापार उद्योग करण्यासाठी कोणी धजावणार नाही, मुळात इथं ग्राहक मिळणार नाहीत. हा एक प्रश्न प्रामुख्यानं आहे. मला सांगा, उद्योग आणि व्यवसाय जो इथला आपला अजूनही बाळसच धरत आहे, तसा वेग अजून घेतलेला नाही, याला राजकीय इथली जी मानसिकता आहे राजकीय नेत्यांची ही कारणीभूत आहे असं वाटतं का? हो, मी सुरुवातीला बोलत असताना सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की या ज्या मुद्द्याला आरंभ मराठीनं हात घातलेला आहे त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि काहीतरी जनतेच्या हितासाठी कोणतरी बोलणारं समोर आलं आणि ही योजना राबविली, ह्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजकीय उदासीनता ही तर आजपासून नाही, ही जुनीच आहे. जी काय उस्मानाबाद शहर डेव्हलप होतं आहे, धाराशिव शहर जी डेव्हलप होतं आहे, हे आतापर्यंत 2 म्हणी माझ्या ऐकण्यात आल्या किंवा हवा पाणी आणि तुळजाभवानी. तर ह्याच्यावरच कधीपर्यंत जगायचं आपण? वैयक्तिक माणसानंच ह्याला विकास करायसाठी ह्याचं गाठ बांधलेली आहे का? माणूसच ह्याच्यासाठी प्रयत्न करतो, पण राजकीय किंवा आस्थापनेचे अधिकारीसुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग घेत नाहीत किंवा त्यांची काही कार्यशीलता ह्याच्यात दिसून येत नाही. उस्मानाबाद जिल्ह्याचे जर तुम्ही वाहतुकीचे साधनं बघितले, हायवे सोडला तर पूर्ण शहर ही चाळणी झालेलं आहे. रस्त्यावर एखाद्या व्यापाऱ्याचा मृत्यू होतो, पुन्हा मोर्चे निघतात आणि पुन्हा त्याच्यानंतर ते रस्ता सुधारणीकरण होतं किंवा तोंडाला पाणी पुसल्यासारखं काम केलं जातं. मग ह्याच्याकडे सुद्धा लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे. उस्मानाबाद येताना विचार करावा लागतं किंवा गावात टू व्हीलर घेऊन फिरत असताना सुद्धा माणसाला विचार करावा लागतो, जीव मुठीत घेऊन फिरावं लागतं. मग ह्या सगळ्या साधारण सुविधा असताना सुद्धा शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही. मग आणि जी काही विकास होतो ती आपोआप म्हणजे एखादं नैसर्गिक झाड लावलं आणि त्याला पाणी न टाकतात, जी आपोआप जसं वाढत असतं ती तसं वाढत चाललेलं आहे. किंवा त्याला एक रूपरेषा किंवा एक दिशा देण्याचं काम कोणत्याच लोकप्रतिनिधीने किंवा राजकीय नेत्यांनी किंवा कोणत्या आस्थापनेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यात केलेलं नाही. त्यामुळे ह्यांची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे की हे जर लोकांनी लक्ष दिलं. कसं असतं, कोणत्या तरी जिल्ह्याचा विकास होण्यासाठी कोणता तरी नेता किंवा कोणता प्रतिनिधी लोकप्रतिनिधी ह्यांच्या लक्षात यायला पाहिजे की जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे. इच्छाशक्ती हवी. त्यासाठी जर या लोकांची जर इच्छाशक्ती झाली तर पूर्ण जनता मिळून सुद्धा काय करू शकत नाही, ती हे लोकप्रतिनिधी करू शकतात. तर येणाऱ्या विधानसभेमध्ये जी शासन आहे किंवा जे लोकप्रतिनिधी निवडून येतील त्यांना आमचं एवढंच म्हणणं आहे की फक्त निवडणुकीसाठी प्रचार करत फिरण्यापेक्षा तुम्ही 5 वर्ष जर जिद्दीनं जर तुम्ही या उस्मानाबाद जिल्ह्याचा विकासासाठी जर काम केलं तर निश्चितच उस्मानाबाद जिल्ह्याचा विकास होण्यापासून कोणी थांबणार नाही. आणि दुसरी गोष्ट आहे, तुम्हाला निवडून येण्यासाठी पुन्हा दुसरं काय विशेष म्हणजे बातम्या देणे किंवा विशेष काही ही करणे त्याची गरज पडणार नाही. मला सांगा, इथल्या रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यासाठी सुद्धा एका व्यक्तीचा बळी जावा लागतो. प्रशासनाला बळी जाण्याची वाट पाहावी लागते आणि तो बळी गेल्यानंतर इथले खड्डे बुजवण्याची प्रक्रिया सुरू होते. कुठेतरी पायाभूत सुविधा नसल्यामुळे उद्योग व्यवसाय वाढीसाठी खीळ बसते असं वाटतं का? मी रत्नदीप निकम, गीता एम्पोरियम, काळामारुज चौक. बरोबर आहे सर. परवा आमच्या पूर्ण व्यापारी बंधूंनी कलेक्टर ऑफिसला मोर्चा नेऊन हे जे खड्डे एवढे गावात पडलेले आहेत त्याच्याबद्दल थोडं आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन मिटिंग करून मूक मोर्चा काढलेला होता. त्या मूक मोर्चानंतर ह्यांनी गावामध्ये खड्डे बुजवून घेतलेत, पण पूर्ण गावातले नाही. मेन रोडलाच थोडंफार डागडुजी केलेली आहे. त्याच्यामुळं आणखीन थोडं सुधारणा करायची आवश्यकता आहे. हे आपण त्या मुद्द्याकडेच येणार आहोत आता. हे झालं आपण धाराशिवची उद्योग व्यवसायामध्ये भरभराट का नाही याबद्दलची आपण कारणमीमांसा आपण पाहिली. आता आपण जी परिस्थिती आहे ती जी मागची परिस्थिती आहे ती बदलणार नाही.
परंतु आपण आता अपेक्षा करू शकतो येणाऱ्या आमदाराकडून, येणाऱ्या गव्हर्नमेंटकडून, येणाऱ्या 5 वर्षामध्ये धाराशिवला तुम्हाला कुठे पाहायचं आहे? लातूर आणि सोलापूर याच्या पुढं पाहायचं आहे आम्हाला. हे कधी शक्य होईल? अहो साहेब, मागच्या 5 का 7 वर्षापूर्वी उजनीचं पाणी आणलं. किती वर्ष झाली मला लक्षात नाही, 7-8 वर्ष झाली. 200 का 300 कोटी रुपये खर्च झाले त्याच्यावर. आज सुद्धा 8 दिवसाला पाणी येत आहे. कशाला राहायचं ह्या गावात लोकांनी? मग येणाऱ्याने तर आम्हाला तर जिंदगी काढायची साहेब, येणाऱ्याने कशाला यायचं? पाणी नाही, रस्ते नाही. अहो 2-2.5 वर्ष झालं साहेब स्ट्रीट लाईट बंद आहेत सगळ्या गावातल्या. ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था काय असणार आहे? मग ह्याला कोण जबाबदार आहे? राजकीय नेते. आम्ही कुठवर भांडायचं ह्यांना? व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरावं हा विषय नाही आमचा. हो, तुमचं काम आहे ते. आम्हाला उतरायची पाळी आणली तुम्ही. एवढी वाईट अवस्था करून ठेवली तुम्ही शहराची. याच्यावर कुणाचा अंकुश आहे का नाही साहेब? 300 कोटी रुपये 200 कोटी रुपये खर्चून त्या उजनीचं पाणी आणलं आणि आम्हाला पाणी द्यायला सांगितलं. आता साधारण 5-7 वर्ष झाली आम्हाला 8 दिवसाला पाणी येतं. काय उपयोग झाला त्या 300 कोटीचा? 300 कोटी माझेच आहेत. ह्या देशाचा नागरिक आहे मी. ह्या देशाचा प्रत्येक नागरिक ह्या देशाचा मालक आहे. हे कधी सुधारायचं? लोकशाही खरी रुजलीच नाही, खाली वरवरच रुजली. आमदार खासदार हे नगरसेवक किंवा ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य हे कशासाठी असतात? आपल्याला 5वी-6वीला सुद्धा नागरिकशास्त्रात लिहिलं होतं की जनतेच्या मूलभूत हक्काच्या गरजासाठी एक प्रतिनिधी नेमला आहे. आपण त्यांना साहेब म्हणायची पळेल आम्हाला. बरं म्हणायचे तर म्हणू आम्ही, पण ते सुद्धा काम करायला तयार नाही. मूलभूत गरजा द्या साहेब, आम्हाला काय म्हणणं नाही. तुम्ही काय करताय तिकडं, किती कोटी घ्यायचे आणि कसे खायचे तुम्ही ठरवा, टेंडर कसे घ्यायचे, आम्हाला काहीच म्हणणं नाही. जनतेला हवा, पाणी, लाईट, घनकचरा व्यवस्थापन ह्याच्याशिवाय काय लागतंय साहेब? आम्हाला नगरपालिकेचं वर्ष नाही 5-5 वर्ष तोंड बघणं होतं. आमचं कामच नाही त्या नगरपालिकेत जायचं. टॅक्स भरायला जातो फक्त आम्ही. ते आजकाल नगरपालिका दारात गेली टॅक्स घ्यायला. मग ह्याच्यापेक्षा मूलभूत सुविधा जर ह्या किती वर्ष झाली, 75-77 वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन, अजून जर मूलभूत सुविधासाठीच भांडतो आम्ही आणि भारतातला सगळ्यात चांगला राज्यांमध्ये आपण 1 नंबरमध्ये मोडतो, तरी अशी परिस्थिती आहे. मग ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था तर किती असणार आहे? मग ह्या देशाला नागरिक ही जबाबदार आहे. दरवर्षी आलटून पालटून लोकांनी निवडून द्यायला पाहिजे. लक्षात आलं का? नागरिकसुद्धा तेवढे जबाबदार आहेत. त्याला पर्याय नाही. लक्षात घ्यायला पाहिजे आपण की आपल्याला मूलभूत सुविधा कोण देणार आहे, असा माणूस मला पाहिजे. काय अपेक्षा आहे तुमची की नवीन येणारे जे कोणी का आमदार कुठल्याही पक्षाचा असताना जे आमदार आहेत किंवा महाराष्ट्र शासन जे नवीन येणार आहे त्यांच्याकडून धाराशिवसाठी एक व्यावसायिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? जसं बंटी भाया म्हटलं की मूलभूत सुविधामध्ये आरोग्यसुद्धा येतं सर. हो, नक्की. 50 वर्षापासून आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे सर. आणि आजपर्यंत जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं जर हॉस्पिटल असेल तर सिव्हिल हॉस्पिटलच आहे. पण त्यामध्ये व्यवस्था आहे का सर? आजसुद्धा काही इमर्जन्सी ॲक्सिडेंटल पेशंट असल्यानंतर त्याला 10 मिनिटात सोलापूरला शिफ्ट करावं लागत असते किंवा आमच्या पुढे बार्शीला शिफ्ट करावं लागतं सर. कॅन्सरची खूप चांगली ट्रीटमेंट आपल्याला बार्शीला मिळते, पण उस्मानाबादमध्ये ती उदासीनता आहे. तर मला वाटतं की रोटी कपडा मकान तर आहेच, पण आरोग्यासाठी सुद्धा भरघोस काम असं उस्मानाबादमध्ये केलं पाहिजे असं माझं मत आहे. काय वाटतं तुम्हाला? आरोग्य, शिक्षण या गोष्टीही झाल्या पाहिजे. अगदी ह्या तर अगदी मूलभूतमध्येच येतं. कुठल्याही ह्याचं बेसिक कसं असतं की सुरुवातच होते मूलभूत गोष्टीपासून. बेसिक काही गोष्टी डेव्हलप होत गेला तर ॲटोमॅटिक त्याच्या पुढच्या गोष्टी डेव्हलप होत जातात. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. मी पूर्वी म्हणल्यासारखं आता समजा इथंच जर काही गोष्टी येणाऱ्या आमदारांनी किंवा जेही आहे स्थानिक प्रतिनिधी त्यांनी जर प्रॉपरली डेव्हलप केल्या तर लक्ष दिलं. प्रॉब्लेम कसा असतो की आता जेही निवडून येतात त्यांना पुढच्या 5 वर्षाचं टार्गेट, पुढच्याच मी कसा निवडून येतो त्याचं प्लॅनिंग आहे. त्यांनी कार्यकर्त्याच्या कार्यातून बाहेरून थोडंसं एक वेगळ्या चष्म्याने पाहायला पाहिजे. थोडंसं विजनरी लोकांची थोड्याशा बैठक घ्यायला पाहिजे, इंटेलेक्च्युअल लोकांची बैठक. काय बेसिक ठीक आहे, एकट्याच्या हातात सगळ्याच गोष्टी नसतात, पण टीम तयार केली, काही गोष्टी मार्गदर्शकांनी सुरुवात केली. व्यापारी महासंघ आणि व्यापाऱ्यांच्यावर इतकं चांगला सपोर्ट आहे इथल्या राजकारणात सगळ्या पद्धतीनं की समजा ह्याने म्हणले की आम्हाला कुठं जायचं तर आम्ही जायला तयार आहोत. एखाद्या गोष्टी जरी भांडायचा, एखाद्या बजेटसाठी भांडायचं तेही करायला तयार आहेत व्यापारी. तर महत्त्वाचं तेच आहे की म्हणजे यांची थोडीशी पॉझिटिव्ह वाढायला पाहिजे उस्मानाबादबद्दलची. आता नाण्याच्या दोन्ही बाजू असतात. समजा आता काही लातूरचं पॉझिटिव्ह, उस्मानाचं निगेटिव्ह आहे, पण उस्मानाच्या बऱ्याच गोष्टी ह्या जमेच्याही आहेत, पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. तर त्याचं भांडवल न करता त्याचं कन्व्हर्जन कसं करता यायला पाहिजे ह्या गोष्टी बघायला पाहिजे. सेम हाच मुद्दा की उजनीच्या पाण्यावर किती बराच आपण मीडियामधून इतकं पब्लिसिटी भेटली त्या गोष्टीला. असो सेम आहे की कोण टेंडर घेतलं काय केलं ह्याचे काही देणं घेणं आम जनतेला आमच्यासारख्यांना सुद्धा. पण ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतकं केलं आहे 8 तासांना केलं तर ते त्यावेळेस सांगितलं की तुम्हाला रोज पाणी भेटेल, 24 तास पाणी भेटेल,
कुठं गेले ते 8-10 दिवस आणखीन पाणी भेटत नाही. त्यामुळे होतं काय की हेच बाजूला बार्शी आहे आपला, ठीक आहे, लातूरलाही पाण्याचा इश्यू आहे, पण त्यांनी त्याचं भांडवल करून किती बजेट त्यांनी तिथं डायव्हर्ट केले त्या गोष्टीसाठी. बार्शीला आज रोज पाणी येतं, उजनीचंच हेच पाणी आहे, इथं काय येत नाही. ह्याच्यामुळे काय होतं की पाण्याची व्यवस्था नसेल तर मायग्रेशन करणारा व्यक्ती खूप विचार करतो. तो काय म्हणतो की पाण्याची व्यवस्था नाही, बेसिक व्यवस्था नाही, आपण आपलं गावाकडे जाऊन येऊन करू. एज्युकेशन असेल, नोकरी असेल, नोकरदार वर्ग असेल. आज नोकरदार फक्त बेसिक इन्फ्रा नाही आहे किंवा इथं बाकी एज्युकेशन असल्यामुळं एखादं कुठलंही तुम्ही एखादं गव्हर्नमेंट ऑफिस सर्च करा सर, जे क्लास 1, क्लास 2 आणि इव्हन क्लास 3 सुद्धा त्यांचं रेसिडेन्स हे शेजारच्या जिल्ह्यात आहे, लातूर, सोलापूर किंवा पुणे, जे की 5 डेज वीक झालेला आता गव्हर्नमेंटकडूनच ऑलमोस्ट. तर अक्षरशः शुक्रवारी दुपारनंतर इथून जे निघतात ते सोमवारी दुपारीच हजर असतात ऑफिसमध्ये. तर हाही म्हणजे सगळ्या गोष्टी. हेच पूर्वी काय असायचं, बियाणीचे जे क्लास 1 अधिकाऱ्यांचे सुद्धा लेकरं हे 11 नंबर सारख्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं होतं ते. तर आता ते राहिलं नाही. अशाही गोष्टी आहेत बऱ्याच, म्हणजे एक गोष्टी जर पाहत गेलो तर पॉझिटिव्ह विचार केला तर निश्चितच आपलं. बाकी उस्मानचं आणखीन एक वैशिष्ट्य काय आपल्या इथं, बाकी म्हणजे वातावरण जे आहे ते खूप चांगलं वातावरण आहे, सगळे नागरिक खूप चांगले आहेत सगळे. ॲज अ बायर म्हणून कस्टमर ज्यावेळेस लोक येतात त्यांची मेंटॅलिटी खूप चांगली आहे, असं आहे. तर ह्या गोष्टी आहेत, फक्त ह्यामध्ये थोडासा सपोर्ट सिस्टीम कुठंतरी कमी पडलेली आहे. यस, अतिशय 2-3 महत्त्वाचे मुद्दे यांनी मांडलेले आहेत. पायाभूत सुविधाचा तर गोष्ट आहेच, परंतु ज्या धाराशिवच्या बाबतीत ज्या काही गोष्टी आहेत त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. जे आमदार खासदार येतात निवडून आजपर्यंत जे आले, आणि मी माझ्या तर ऐकवत नाही, परंतु तुम्हाला वाटतं का की त्यांनी एका बुद्धिजीवी वर्गाला शहरातल्या जिल्ह्यातल्या घेऊन विकासात्मक चर्चा केली पाहिजे? हो, चर्चा केली पाहिजे. चर्चेतून मार्ग निघतील, त्याच्यातून विजन तयार होईल आणि एक जिल्हा पुढं कसा नेता येईल त्याच्याबद्दल प्रयत्न करता येतील. नागरिक संमत आहेत, जनता संमत आहे, व्यापारी मंडळ संमत आहे, सगळ्या गोष्टी आहेत. फक्त प्रतिनिधीची आवश्यकता आहे की ज्यानं या गोष्टीला घेऊन लोकांना सगळं पुढं जाता यावं. आणि दुसरं एक माझं म्हणणं आहे की उस्मानाबादला पर्यटन पण खूप चांगलं होऊ शकतं. पर्यटनासाठी सुद्धा या लोकप्रतिनिधींना प्रयत्न करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे की दैनंदिन रोजगार जे आहे ते आपल्या उस्मानाबादला खूप कमी आहे. दैनंदिन रोजगारासाठी जर MIDCमध्ये चांगले मोठे उद्योगासाठी जर लोकप्रतिनिधींना प्रयत्न केले, समजा जर तिथं 5-10 हजार लोक जर रोजगारानं कामाला जर लागले तर उस्मानाबादचं पोटेन्शियल वाढायला म्हणजे जास्त वेळ लागणार नाही. मार्केटची उलाढाल पण वाढेल, लोकांची मानसिकता वाढेल, खर्च करण्याची ही पण वाढेल, वृत्ती वाढेल. मग सगळं चांगलं असताना फक्त एका वाचून जर राहत असेल तर ही किती दुर्दैवाची बाब आहे. फक्त एक व्यक्ती म्हणजे जो निर्णय घेणारा व्यक्ती आहे किंवा जे लोकप्रतिनिधी आहे, जर त्यानं जर पॉझिटिव्ह पद्धतीनं या गोष्टीचा जर विचार केला तर निश्चितच जिल्ह्याचा विकास होऊ शकतो. पण ही झालं 70 वर्ष झालं, पण आतापर्यंत उस्मानाचं नशीब अजून तेवढं काय उजळलेलं नाही. तर आता अपेक्षा ठेवतो की नवीन येणाऱ्या जे आमदार आहेत किंवा जी सत्ता येणार आहे महाराष्ट्राची, त्यांनी धाराशिवकडे चांगल्या दृष्टिकोनातून लक्ष द्यावं आणि विजन तयार करावं आणि लोकांशी संबंध प्रस्थापित करून लोकांच्या लोकांचं म्हणजे दृष्टिकोन समजून घेऊन उस्मानाबादचा कसा विकास करता येतील. मग ते पर्यटनाच्या दृष्टिकोनातून असेल, उद्योगाच्या दृष्टिकोनातून असेल किंवा मूलभूत सुविधाच्या दृष्टिकोनातून असेल, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल, ह्या सगळ्या गोष्टीला विचार करून जर काही निर्णय घेता येत असतील तर त्यांनी घ्यावेत आणि उस्मानाबादचा धाराशिवचा विकास करावा, एवढीच आम्ही अपेक्षा बाळगतो त्यांच्याकडून. तुम्ही पाहता का आशादायी चित्र पाहताय का पुढच्या काळामध्ये? हो, नक्कीच. बरं, एक शेवटच्या मुद्द्याकडे येतो. फक्त ही चर्चाच होत नाही आपल्या इथे की उद्योग व्यवसाय वाढीसाठी व्यापाऱ्यांना काय अडचणी आहेत, शेतकऱ्यांना काय अडचणी आहेत किंवा विद्यार्थ्यांना काय अडचणी आहेत. लोकप्रतिनिधी थेट या घटकांशी संपर्क साधत नाहीत. हा संवादातील जो गॅप पडलेला आहे तो कारणीभूत आहे का? हो, 100%. हे तर असंच आहे ना, एकदा निवडणूक झाली की लोकप्रतिनिधी जे आहेत ते काय असं सर्वसामान्याच्या गाठीभेटी घेतच नाही. त्यामुळे सर्वसामान्याला भरपूर अडचणी येतात आणि त्यातली त्यात शेतकरी वर्गाला तर खूपच अडचणी येतात. आता एक शेवटच्या मुद्द्याकडे येतो. 2च कामं सांगा व्यापारी म्हणून की धाराशिवसाठी ही 2 कामं प्राधान्याने झाली पाहिजे नवीन आमदाराकडून. बरं, छान, मस्त. माझं म्हणणं आहे की ताबडतोब, आम्ही आत्ता बोलत होतो सगळे, की ताबडतोब मार्केट यार्ड किती सुधारणा करता येईल आणि मार्केट यार्डामध्ये काही खूप मोठे व्यापारी येऊन जर बसले तिथं तर हे उस्मानाबादचा खूप मोठा टर्निंग पॉईंट असेल. मार्केट यार्ड सुधारलं की सगळं सुधारलं साहेब.
तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की MIDC जे MIDC उस्मानाबादमध्ये MIDCमध्ये फॅक्टरी नाहीतच, कारण तिथं पोषक वातावरण नाही. त्यांनी ते तिथं पोषक वातावरण द्यावं. आपण बघतो की मागच्या 8 वर्षापासून कौडगाव MIDC फक्त नाव ऐकून आहे आपण, आणि हे येणार आहे ते येणार आहे, अजून काही नाही. म्हणजे किती दिवस हे राजकारण त्याच गोष्टीवर करणार आहे. तर मला वाटतं की तिथं त्यांनी फॅक्टरी आणाव्यात आणि उद्योगधंदे वाढवावेत आणि उस्मानाबादचा जो स्थलांतरित होणारा वर्ग आहे तो इथंच थांबवावा. 2 कामं सांगा प्राधान्याने धाराशिवच्या नवीन आमदारांनी करावी असं वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं धाराशिवचे आमदार हे आता धाराशिव प्लस कळमचे आहेत, बरोबर आहे. तर मी फक्त धाराशिव संदर्भात बोलेन. स्वच्छ शहर सुंदर शहर हा जो कन्सेप्ट आहे एक महाराष्ट्रात आयडियल व्हावा धाराशिव, होऊ शकतं. इतकं बेस्ट इन्फ्रा, इतके बेस्ट रोड आहेत, मेन रोड वगैरे. फक्त ह्यामध्ये आम्ही जे व्यापारी महासंघात जो मोर्चा काढला त्यामध्ये बंटी भैयाने जो मुद्दा मांडला होता की अतिक्रमण ही त्यात महत्त्वाचा मुद्दा होता रोड सोबत. ते जे कसं होतं, समजा एखाद्याने दुकान घेतलं त्यासमोर थाटलेत दुकानं, त्यांना पर्याय व्यवस्था करावी. मी म्हणतो की वापस मुद्दा तोच येतो, स्वच्छ शहर सुंदर शहर मधला हा कन्सेप्ट आहे. ॲटोमॅटिकच लोकांचं अट्रॅक्शन वाढतं, ॲटोमॅटिकच मायग्रेशन वाढतं, ह्या गोष्टी मग होत राहतात असं आहे. तुम्हाला काय वाटतं? 2 मुद्दे सांगा जे तुम्हाला वाटतं की नवीन आमदारांनी प्राधान्याने करावे. जिल्ह्यात मोठ्या उद्योगासाठी प्रयत्न करावेत आणि बॅनरबाजी करण्यापेक्षा वास्तविक कामाकडे जास्त लक्ष द्यावं, हे एवढं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. बोला, तुमचं 2 कामं सांगा. रस्ते, गावातली शहरातील रस्ते चांगले, नाल्या, रस्ते, वीज याच्यावर थोडं लक्ष दिलं तर होऊन जाईल पूर्ण. हे प्रातिनिधिक व्यापारी महामंडळाचे लोक आहेत सगळे, आणि यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या नक्कीच भावी आमदार पूर्ण करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. खरं म्हणजे ही चर्चा अगदी 10-20 मिनिटापुरती मर्यादित नाही आहे. चर्चा ही खूप व्यापक होऊ शकते, परंतु आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आपण त्यातल्या त्यात सर्व मुद्द्यांना आपल्या चर्चेमध्ये घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. पायाभूत सुविधांसोबतच उद्योग व्यवसाय वाढीसाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी नवीन आमदारांनी, नवीन सरकारने धाराशिवसाठी प्रयत्न केले पाहिजे आणि धाराशिवची ओळख स्वच्छ शहर सुंदर शहर अशी महाराष्ट्रात झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. मी सर्व व्यापारी बंधूंचं आभार मानतो की आज तुम्ही वेळ काढून या चर्चेमध्ये सहभागी झालात. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कळवा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा. पाहत रहा आरंभ मराठी.